खरं तर आपण नामदेवांच्या कर्मभूमीमध्ये घुमानला चाललो आहोत. घुमानची ही वारी खऱ्या अर्थानं आपण सार्थकी लावत आहोत. अशा घुमानला जाताना खरं तर मला आता महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहेत, कष्टकरी वर्ग आहेत, जो त्या आतुरतेनं किंवा ज्या जिव्हाळ्यानं तो ज्या पंढरपूरच्या वारीला जातो विठोबाच्या दर्शनासाठी, जी तीव्रता असते किंवा जी आपुलकी असते, जी उत्सुकता असते, जे प्रेम असतं, त्या प्रेमाविषयी आज मी एक कविता सादर करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे वारी. नाही केली पंढरीची तुका कधी मिरे वारी, काय सांगू बाबा तुला माझ्या मातीमध्ये हरी. नाही केली पंढरीची तुका कधी मिरे वारी, काय सांगू बाबा तुला माझ्या मातीमध्ये हरी. आल्या दिंड्या गेल्या दिंड्या टाळ विठूचे कुटीत, आल्या दिंड्या गेल्या दिंड्या टाळ विठूचे कुटीत, तेव्हा आयुष्याचे दाणे उभा पेरा या मुठीत. म्हटलं जावं पंढरीला कधी भरल्या हातानं, भुक्या विठूला पाहावं घास प्रेमानं खाताना. पण पेरल्या दाण्याचे कोंब चाटा याचा टोळ, सपनांच्या सुडी खाली दिसे पेटलेला जाळ. सांग कसं यावं पंढरीला असा उन्हाळा असून, सांग कसं यावं पंढरीला असा उन्हाळा असून, बोल नशिबाच्या नावे माती राखून फासून. माझं पंढरीला येणं झालं कितीदा रहित, कानं गाभाड्या मातीत केलं दुःखाचं वहित. विठू म्हणता म्हणता दिल्या पाळ्यावर पाळ्या, विठू म्हणता म्हणता दिल्या पाळ्यावर पाळ्या. मनी पंढरी आठवून मारल्या बैलाला हाळ्या. केली दुबार पेरणी दाह निमुट सोसला, केली दुबार पेरणी दाह निमुट सोसला. तळ हाताच्या फोडात तेव्हा विठ्ठल दिसला, तळ हाताच्या फोडात तेव्हा विठ्ठल दिसला.